माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. विनोबा भावे यांच्या गीताई ग्रंथाचे मराठी गीता अभिवाचन करत आहे. गीताई अध्याय पहिला. धृतराष्ट्र म्हणाला, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमूचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. संजय म्हणाला, पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तेथे. मग गेला गुरुपासी त्यास हे वाक्य बोलिला, गुरुजी तुमचा शिष्य शहाणा द्रुपदात्मज. विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य ये. यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुना सम. मारती तो द्रुपद विराट नृपसात्यकी. दृष्टकेतू तसा शूर काश्यतोक्ते किता नाही. कुरुजित कुंती भोजी ये आणि शैब्य नरोत्तम. उत्तमो जाहितो वीर युधामन्यो हि विक्रमी. सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी. आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक. सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण. स्वतः आपण ये भीष्म यशस्वी कृपकर्ण तो. अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्ण अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया. सजले सर्व शास्त्रांनी झंझणारे प्रवीण जे. अफाट आमुचे सैन्य भीष्माने रक्षिले असे. मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे. राहुनी आपुल्या स्थानी जेथे जास नियोजिले. चहूकडून भीष्मास रक्षाल सगळे जण. हर्षवीत चितो या त्यास सिंहनाद करोनिया. प्रतापी रुद्ध भीष्माने मोठ्याने शंख फुंकिला. तत्क्षणी शंखवीर्यादी रणवाद्ये विचित्रची एकत्र जडली तेव्हा झाला शब्द भयंकर. इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंख आपुले. पांचजन्य ऋषिकेशे देवदत्त धनंजय. प्रंडतो फुंकिला भीमे महाशंख महाबळे. तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे. नकुळे देवेही सौघोष मणिपुष्पक. मग काश्य धनुर्धारी श्रीखंडी ही महारथी. विराट आणि सेनानी तसा अजित सात्यकी. राजा द्रौपद सौभद्र द्रौपदीचे ही पुत्र ते. सर्वांनी फुंकिले शंख आपुले वेग वेगळे. त्या घोषे कौरवांची तो हृदयीचे विदारिले. भरुणी भ्रूभूमी आकाश गजला तो भयंकर. मग नीट उभे राये सारे पुन्हा कौरव राहिले. चालणार पुढे शस्त्रे येतुक्यात कपिध्वज. हाती धनुष्य घेऊनी बोले कृष्णास वाक्य हे. अर्जुन म्हणाला, दोन्ही सैन्यामध्ये कृष्णा माझा रथ उभा करी. म्हणजे कोण पाहिन राखिती युद्ध कामना. आज या रणसंग्रामी कोणाशी झुंजणे मज. झुंजते विरते सारे घेतो पाहुणे येथ मी. युद्धी त्या हतबुद्धीचे जे करू पाहती प्रिय. संजय म्हणाला, अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकुनी शीघ्रची. दोन्ही सैन्यामध्ये केला उभा उत्तम तो रथ. मग लक्ष्मीया नीट भीष्म द्रोण नृपासतो. म्हणे हे जमले पार्था पहा कौरव तू सर्व तू. तेथ अर्जुन तो पाये
उभे सारे व्यवस्थित. आजे काके तसे मामे सासरे सोय रे सखी. गुरु बंधू मुले नातू दोन्ही सैन्यात सारखे. असे पाहुणे तो सारे सज्जपा बांधव आपुले. अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला. अर्जुन म्हणाला, कृष्णा स्वजन हे सारे युद्धी उत्सुक पाहुनी. गात्रेची गळती माझी होतसे तोंड कोरडे. शरीरे सुटतो कंप उभे रोमांच राहती. गांडीवन टिके हाती सगळी जळते त्वचा. न शकेची उभा राहू मन हे भ्रमले जसे. कृष्णा मी पाहतो सारी विपरीतची लक्षणे. कल्याण न दिसे युद्धी स्वजनास वधुनिया. नको जय नको राज नको तो मजती सुखे. राज्ये भोगे मिळे काय किंवा काय जगून हे. ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हिती. सजले तेची युद्धास धना प्राणास सोडूनी. आजे बाप मुले नातू आमुची दिसते इथे. सासरे मिळवणे माये संबंधी आणि हे गुरु. न मारू इच्छितो यास मारितील जरी मज. विश्व साम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाडतो किती. ह्या कौरवास मारोनी कायसे अमुचे प्रिय. अत्याचारी जरी झाले यास मारुणी पापची. म्हणून घात बंधूचा आम्हा योग्य नव्हे चितो. आम्ही स्वजन मारोनी सुखी व्हावे कसे बरे. लोपोनी नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती. मित्रद्रोही कसे पाप काय दोष कुलक्षयी. परी हे पाप टाळावे आम्हा का समजू नये. कुलक्षयी महादोष कृष्णा उघड पाहता. कुलक्षये लया जाती कुलधर्म सनातन. धर्मनासे कुळी सर्व अधर्म पसरे मग. अधर्म गांजतो तेव्हा भ्रष्ट होती कुल स्त्रिया. स्त्रिया बिघडता कृष्णा घडतो वर्ण संकर. संकरे नरका जाय कुलग्रास ते कुळ. पितरांचा अथपात होतसे श्राद्ध लोपुनी. या दोषांनी कुलग्नाच्या होऊनी वर्णसंकर. जातीचे बुडती धर्म कुळाचे ही सनातन. ज्यांनी बुडविली धर्म कुळाचे त्यास निश्चित. नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे. अरे केवडे पाप आम्ही आरंभिले असे. लोभे राज्य सुखासाठी मरावे स्वजना सजे. त्याहुनी शस्त्र सोडवणी उगाराईन ते भरे. मारो तुम गहे युद्धी शस्त्रांनी मज कौरव. संजय म्हणाला, असे रणात बोलोनी शोका वेगात अर्जुन. धनुष्यबाण टाकोनी रती बैसोनी राहिला. रती बैसोनी राहिला. ओम तत्सदिती. भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्याय समाप्तम्. गीता ही मामुली माझी तिचा मी बाळ नेनता. पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. उचलोनी कडेवरी.